नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिव्य उपासना आणि उपाय या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. अनेक जणांना अनेक व्याध्या असतात. शिवमहापुराणामध्ये शिवपिंडीवर वेगवेगळ्या रसाचा, वेगवेगळ्या गोष्टींचा अभिषेक वेगवेगळ्या कारणासाठी सांगितला गेलेला आहे. जर असाध्य व्याधी असेल किंवा तुमचा रोग बरा होत नसेल त्यासाठी शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे, शिवाच्या पिंडीवर हा जो श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्यातली जी शिवरात्र आहे त्या शिवरात्रीपासून तुम्हाला औषधी पाणी तयार करायचं आहे. त्या औषधी पाण्यासाठी गुळवेल आणि दुर्वा ह्या दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आता जर तुम्हाला गुळवेल नाही सहज उपलब्ध झाली तर दुर्वा सर्वांकडे अवेलेबल होऊ शकतात किंवा सगळे उपलब्ध करू शकतात. तर असं पाणी एका पात्रामध्ये घेऊन त्याला उकळवायचं आहे. उकळल्यानंतर त्याचा अर्क उतरत आला की ते पाणी थंड होऊन द्यायचं आहे, गाळायचं आहे आणि ते पाणी घेऊन देवळात तुम्हाला जायचं आहे. कधी तर श्रावण महिन्यामध्ये आता जी शिवरात्र येईल त्या दिवसापासून तुम्हाला हा प्रयोग चालू करायचा आहे. शिवाला आपल्याला झालेला जो काही रोग आहे, जी काही व्याधी आहे ती सांगून ते पाणी तुम्हाला अर्पण करायला सुरुवात करायचं आहे. अशा पद्धतीने सलग 3 महिने जर तुम्ही हा प्रयोग केला तर निश्चितपणे तुमचा रोग किंवा तुमची व्याधी बरी होण्यास मदत होते. तर असेच नवनवीन दैवी तोडगे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.